गाइस वेलकम बॅक टू कियाज वर्ल्ड। तर बघू शकता तुम्ही आज आहे वटपौर्णिमा आणि त्यासाठी आम्हाला जरा बाहेर जायचं आहे वटपौर्णिमेसाठी। आणि आता आम्ही रेडी होतोय। सकाळी आई आवरताय, आईंचंही आवरायचंय। मी तर रेडी झाले, मी आईंना रेडी करून आम्ही आज जातोय पेमगिरी येथे महाकाय वटवृक्ष। मी तिथं गेले की तुम्हाला एक्सप्लोअर करते आणि त्यानंतर मी आईंच्या आणि कियांचे छान फोटो सेशन केलं। बघू शकता तुम्ही मी आईंना कसं रेडी केलं आणि आईंना खूप आवडला त्यांचा लुक। त्यानंतर आमची गाडी यायला वेळ आहे। ॲक्च्युली आम्ही सगळ्या बायका एकत्र जातोय। दिवसाचं चालू होतं की जायचं वटपौर्णिमेला त्या वडाच्या झाडाचीच पूजा करायला जायचं। महाराष्ट्रातील सर्वात मोठं झाड आहे तिथे वडाचं। तर आणि बायका म्हटलं की तुम्ही बघू शकता किती वेळ होईल, कोण वेळेवर येईल नाही, बायकांचा गोंधळ। बघितलं ना आमच्या 4 बायकांचा किती गोंधळ ऍक्च्युली। हो, आणि असंच असतं, बायकांना रेडी व्हायला वेळ लागतो आणि सगळ्याच गोष्टी असतात। तर चला, किती हॅप्पी आहेत बघा, सगळे एकत्र चाललोय। आमच्या काकी वगैरे म्हणजे माझ्या सगळ्या सासू वगैरे बघू शकता तुम्ही, आणि खूप हौशी आहेत सगळे। तर खूप दिवसाचं ठरलं होतं त्यामुळे सगळेच हॅप्पी आहेत, कारण तो योग आज आलाय। चला पुढे एक्सप्लोर करूयात। त्यानंतर इथे आलो आणि बघा ही पूजा वगैरे केली। त्यानंतर वडाची पूजा वगैरे करून आम्ही उखाण्याचा कार्यक्रम ठेवला होता। म्हणजे असेच कॉमेडी फनी उखाणे घ्यायचे ज्याने की अजून आपल्याला गंमत वाटेल असं काहीतरी। तर ऐकूयात आता आमचे सगळ्यांचे उखाणे। छान, चला सुनीता काकींकडे परत कॅमेरा। सासू माझे माहेर माझे हौशी यादवला पाटलांचं नाव घेते वडसावित्रीच्या दिवशी। छान 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 छान। हे घ्यायचे का हे घ्यायचे? आता आपले मेन नवीन नवरी आपली फेस ऑफ द डे वडाची पूजा करते आणि मागणी मागते, सुखी राहू दे सृष्टी, विशालरावांचे नाव घेते, देवाने निवसू दे आमच्यावर तुझी दृष्टी। छान 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 छान। तालुक्याच्या गेले बाजारला वांगे आणले शेरभर, कांदे आणले शेरभर, काल कोड्यास केलं ठासून पुसून, नामदेव पाटील बसले रुसून मेथाला चाटून पुसून। इतक्या वयानंतर किती आनंद उखाणे घेण्याचा। तर आपण आपली पिढी काहीतरी यांच्याकडे बघूनच काहीतरी शिकू शकते। त्यानंतर मस्त मंदिरात देवीचं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो म्हणजे पूजेचा आपल्या, तो पण केला। आणि ऍक्च्युली तुम्ही बघताय ना हे वटवृक्षाच आहे, एकच झाडाचं एवढं सगळं झालंय। त्यानंतर ते एक्सप्लोर करणं एका याच्यात तरी शक्य नाही कारण खूप मोठं आहे ते। आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे पेटपूजा, खूप भूक लागली होती या सगळ्या प्रोग्राम नंतर। त्यानंतर आम्ही बघू सगळ्यांनी खिचडी वगैरे बनवून आणली होती, फराळाचं वगैरे केलं इथे छान। आणि बघू शकता कियान अजिबात बोर नाही झालाय आमच्यामध्ये, दिवसभर आमच्या सोबतच आहे उन्हात वगैरे। आणि त्यानंतर आम्ही गेलो, पेमादेवीचं मंदिर आहे डोंगरावर, असा घाट वगैरे आहे जायला। त्यानंतर आम्ही गेलो पेमादेवीच्या दर्शनाला आणि बघू शकता इथे पण गर्दी होतीच पण, आणि उशीर पण झाला होता, पण सगळ्यांचं म्हणणं होतं की आलोय तर चला जाऊया तसं। दोन स्पॉट कव्हर केले ऍक्च्युली कारण आमची पूजा होती ना इथं त्याच्यामुळे। आणि बघू शकता आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला। छान अशी ट्रिप झाली आमची आणि बघू शकता सगळे किती एकदम फुल चार्जड आहेत ऍक्च्युली, उपवास होता तरी पण। आणि बघू शकता आम्ही उतरतोय घाट, कारण देवीला जाताना मला वर घाट लागला होता, हाच घाट आम्ही खाली उतरतोय। आणि खूप छान, माझी खूप दिवसाची इच्छा होती छान अशी वटपौर्णिमा सेलिब्रेट करायची, कारण माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली आणि माझी फर्स्ट वटपौर्णिमा होती की ही गावी होती आणि सगळ्यांमध्ये। आणि जी माझ्या गावाला येते ना ती कुठेच येत नाही आणि सगळ्यांमध्ये मला खूप छान मजा आली ऍक्च्युली। आणि आता आम्ही पोहोचलो घरी आणि अशी छान झाली आमची ट्रिप। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।